पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज शरदचंद्र पवार यांची भेट घेतलेली आहे। खरं तर भोसरीमधून आणखी जे इच्छुक शिवसेनेचे रवी लांडगे होते त्यांनी कालच शरद पवारांची भेट घेतली होती। त्याच्यानंतर लगेचच अजित गव्हाणे यांनी आज भेट घेतलेली आहे। काय सांगाल, काय भेटीमागचं कारण होतं? रवी लांडगेंनी भेट घेतली, लगेच आज तुम्ही भेट घेता? ते साहेब पुण्यात आहे असं समजल्यामुळं आम्ही सगळे साहेबांना भेटायला आलो आणि एकूणच आत्तापर्यंतचा जो काही आढावा साहेबांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला, बाकी दुसरं काही कारण नव्हतं भेटीमागचं। आशा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला हा मतदारसंघ जो आहे भोसरी तो सुटेल? हो, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सुटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जोरात कामालाही लागलेलो आहे। खरं तर बरेचसे इच्छुक आहेत, शिवसेनेकडून असतील किंवा इतर पक्षांकडूनही इच्छुक आहेत। अशा स्थितीमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो येतो, विलास लांडे प्रवेश कधी करणार? लांडे साहेब पण काल साहेबांना भेटून गेले आणि येत्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातल्या काही घडामोडी घडतील आणि आम्हाला अपेक्षा लांडे साहेब पण लवकरात लवकर पक्षात प्रवेश करतील। खरं तर विलास लांडे यांचे सुपुत्रही विक्रांत लांडे या ठिकाणी अजित गव्हाणे यांच्याबरोबर आलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही अजित गव्हाणेंबरोबर आहे असं समजायचं? हो, 100% बरोबर आहे। त्यासाठी साहेबांकडे आलो होतो, साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि आता पुढे कामाला चालू आहे। विलास लांडे कधी येणार हाही प्रश्न आहे। तुम्हाला काय बोलते, तुमच्याशी काही चर्चा किंवा तुमचा काय अंदाज? चर्चा सर्वांशीच झालेली आहे, दसऱ्याच्या आसपास निश्चितच निर्णय घेतील। एकंदरीतच भोसरी हा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटेल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर विलास लांडेही पक्षामध्ये येतील असा दावा अजित गव्हाणे यांनी केलेला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।